आईवर ना आठवलं नाही. हो सॉरी, खूप ऑब्विस आहे, पण तुझ्या आईचा फोन होता. सासवडला कधी येते विचारत होती. देवा. मी त्यांना सांगितलं तुझा प्लॅन चेंज झालाय आणि तू राहतेस आज इथेच. बाकी काही सांगितलेलं नाहीयेस ना? नाही, मलाच काही नीट माहिती नव्हतं. म्हटलं नाही काही नाही, ती येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी काहीतरी सांगायचं आणि तू परत मला ओरडणार. म्हटलं नकोच सांगायला. अरे मी करीन तिला फोन नंतर. एक काम करते. ओम ओम ऐक ना, उद्या आपण ऑफिस नंतर सासवडला जायचं का? हा बघूया. हॅलो सागऱ्या, कुठं आहेस? अरे इथे प्राण तळमळला रे. कोण बोलतोय? एवढ्यात विसरलास? अरे नालायका, ओम बोलतोय. ओम्या, काय म्हणतोस? काय नाही, सहज केला होता फोन. आज कशी काय आठवण काढली माझी? आणि हा नंबर कोणाचा आहे? अरे हा अश्विनीचा नंबर आहे, माझ्या मैत्रिणीचा. अरे पण तुझ्या फोनची रिंग अशी लांबची का वाजली? तू काय भारताच्या बाहेर आहेस का? हो, न्यूयॉर्कला आहे कॉन्फरन्स साठी. ओ सुपर्ब. बरं मला सांग, यावेळी बरोबर लक्षात ठेवून फोन केलास ते ग्रेट. थँक्यू सो मच. थँक्स काय, अशा वेळी आता फोन करणारच ना. हो का? मग ह्या आधी कधी नव्हता केलास ते? बस काय, मी तुला माझ्या आयुष्यातल्या सगळ्या इव्हेंट सांगितलेले आहेत ना. मी ईशाच्या बाबतीत पहिल्यापासून सगळं मी तुला सांगितलंय. एक सेकंड, काय बोलतोस तू? ओ म्हणजे तुझ्या लक्षात नाहीये तर. एनिवे, ईशाला का भेटलायस? कारण आमचं जमलं. काय म्हणतोस सोम्या? दॅट्स अ ग्रेट न्यूज यार. ओ तर हे सांगायला फोन केला होतास तू? वाव, ब्रिलियंट यार. हो मग तुला काय वाटलं? काय नाही. ईशा आहे तिकडे? हो आहे ना ईशा. मग फोन दे तिला. एक सेकंड थांब, मी तिच्याशी नेटवरनं बोलतो. नेट आहे तिकडे? नेट कनेक्शन आहे ना इकडे? हो आहे. सुपर. पण तू आता काय म्हणत होतस, मी काय विसरलो म्हणून? आठव. अबे सागऱ्या सांग ना, काय 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 विसरलोय मी? हॅलो हॅलो, मी आता काय बोलू? नेट कनेक्शन आहे ना. नाही अगं ते नाही, मी काहीतरी वेगळं बोललो. मी काय सागऱ्या स्वतः सायंटिस्ट आहे आणि मला कसली कोडी घालतोय? काय मगाशी मी बोललोय ग? काय विसरलो मी? काय सांगू? अगं पण असेल ना असं काहीतरी की ते मी विसरलो. काय असेल? काय असू शकतं सांग मला. मी वाढदिवस वगैरे आहे का त्याचा? वाढदिवस सागऱ्याचा? आज कसला वाढदिवस? आज काय तारीख आहे? अरे हो, आज सागऱ्याचा वाढदिवस आहे. अरे यार, दरवर्षी मी विसरतो. आशू तबक घेऊन ये. तबक कशाला हवंय आता? अरे त्याला ओवाळू ना, त्याला किती मस्त वाटेल. आणि तबक रेडी आहे आपल्याकडे. आणते. बघ. ओम्या, हॅलो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सागऱ्या. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. काय सरप्राईज होतं की नाही माझ्या लक्षात? मी फोन केला तेव्हा नव्हतं माझ्या लक्षात, पण नंतर आम्हा दोघांना आठवलं. आम्हा दोघांनाही आठवलं. ओ वहिनी, तुम्ही त्याची बाजू घेऊ नका. त्या नालायकाचा काही लक्षात नसणार. तुझा मित्र आहे. अरे नाही म्हणजे कालपर्यंत होतं रे माझ्या लक्षात, दरवर्षीप्रमाणे. आज नेमका विसरलो. तुझ्याकडे केक पण कापलाय, हे घे. थँक्यू. मग कधी येणार आहेस परत? का तिथेच राहणार आहेस गोऱ्या लोकांमध्ये? अरे तुमने बुलाया और हम चले आए रे. लगेच निघू का रे? हे बघ काय काय, एक मिनिट. तर थँक्यू. आता एकदम फॉरेनर वाटतोय सा तू. जाम तिथे परदेशात अप्रूप असेल ना तुम्हाला, असं ओवाळतायत वगैरे नेटवरनं वगैरे. पण दरवर्षी आता ठरला असाच सेलिब्रेट करायचा तुझा वाढदिवस. एक सेकंड.
एक मिनिट हा, हे जे गिफ्ट आता परत खिशात गेलंय ते मला हवंय. येस मॅम. मॅम म्हणजे आम्ही काय पाप केलंय? आमच्यासाठी काही आणलं नाहीस ना? आमच्यासाठी म्हणजे आम्हा दोघांसाठी सुद्धा. ही अश्विनी, मी मगाशी ज्या फोनवरनं फोन केला ना. हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. ही माझी मैत्रीण आहे. आता माझी सुद्धा झाली आहे. बरं, तुमचे ते उंदरावाचे प्रयोग काय म्हणतायत? जाऊ द्या ना वहिनी. अहो गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. ऑन ओके प्लीज. ये रे लवकर, आम्ही वाट बघतोय. येस ऑफकोर्स. एक आठवड्याभराचं काम बाकी आहे, ते संपल्यावर लगेच येतो आणि यायच्या आधी तुला कळवतो. ओके मॅम? ओके सर. चल बाय, टेक केअर. ओके बाय 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 आणि हॅपी बर्थडे. वन्स अगेन. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. एक मिनिट, तुम्ही मला काय समजून उंदरांवर प्रयोग करतात असं सांगितलं होतं रे? म्हटलं होतं ना पण तुला. मला ईशाची खूप काळजी वाटते गो उमा. तिच्या मनाचा ना काही थांगपत्ताच लागत नाहीये. का, काय झालंय? अगं काल रडत रडत मला फोन केला या पोरीने की मी सासवडला येते. म्हणलं बरं. मग त्यानंतर मी तिला फोन लावत होते की किती वाजता येतेस विचारायला, तर हिचा फोन बंद, लागलाच नाही. म्हणून मग मी अश्विनीच्या मोबाईलवरती फोन केला, तर अश्विनी मला काय म्हणाली की तिचा प्रोग्राम कॅन्सल आहे, ती इथेच राहते. काय म्हणजे, आणि अगं आपल्या मुलीच्या संदर्भात दुसऱ्याला किती वेळा विचारायचं? किती वेळा त्या अश्विनीला फोन करू मी? आणि तिला तरी काय वाटेल की ईशाची आई आपली मला फोन करून सारखं विचारते. ही मुलगी काही सांगतच नाही ना, मग करायचं काय आपण? बरं, रात्री त्यानंतर 2 वाजता मेसेज आला मला की आय एम फाईन, डोंट वरी, लवकरच सासवडला भेटू. 2 वाजता? हो 2 वाजता, आय एम फाईन. कसं असू शकतं? तिच्यामध्ये आणि ओम मध्ये काय झालंय हे कसं कळणार आपल्याला? कळत नाही मला खरंच काय. ईशाला भेटणं जरुरीचं वाटत नाही का तुला? तिच्या घरी जाऊया? नाही ग बाई, फोन न करता न कळवता गेलं ना म्हणजे मॅडमचा फुगा फुगतो लगेच, वस्कन येतात अंगावर. मग आपण ओमकडे जाऊया. ओमच्या घरी? हो, खरं तर या आधीच जायला हवं होतं आपण. हो अगं, मी त्याच्या आईशी फोनवर बोलले होते ना, तेव्हा त्या म्हणाल्या होत्या आमच्या घरी या म्हणून. खरं तर त्याच्या वडिलांचा वाढदिवस होता तेव्हा जाणारही होते मी, पण त्या लोकांचं बाहेर जायचं ठरलं, मग बारगळलं सगळं. आणि त्यानंतर ही सगळी डेव्हलपमेंट, मग कसं जाणार? कसली डेव्हलपमेंट? नाही, डेव्हलपमेंट म्हणजे हे ओमचं आणि ईशाचं भांडण ना. हे बघ, पण आपण आता त्यांना सफिशियंट वेळ दिलाय की नाही? आणि असं दिसतंय की त्यांना त्यांच्या लेव्हलवर हे सोडवता येत नाही. तेच तर. मग आता आपल्याला हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. म्हणून आपण सगळी मोठी माणसं जमूया आणि त्यांना विचारूया स्पष्ट काय ते सगळं क्लिअर करा म्हणावं. आणि जर का त्यांच्या भांडणात काही तथ्य नसेलच तर फिक्स करून टाकूया ना सगळं. उगीच वेळ घालवण्यात काही पॉइंट नाहीये ग. हो बरोबर आहे तुझं उमा. चल मग कधी जाऊया आपण? लगेच नाही ग निघता येणार मला. माझ्या कॉलेजमध्ये ना ऑडिटर्स यायचे, इन्स्पेक्शन आहे, मला नाही हलता येणार. अगं गेले 4 दिवस मी सकाळी अशीच 7 वाजता जाते. तुझा आधार वाटला असता मला. तू सासूबाईंना घेऊन जातेस? नाही नाही, त्यांना नको. त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी घडल्या ना, ते उगाच मॅटर सिरियस होऊन जाईल. अगं तू आली असतीस तर तू बोलू शकली असतीस, आपल्यात मिटवूया ना. हे बघ, बोलता तुला सुद्धा येईल आणि आलं पाहिजे. अगं तू हवं तर दीपाला सोबत घेऊन जा. दीपा, तू हिच्या बरोबर जायचंय. कुठे जायचंय? ओमच्या घरी पुण्याला. हा, मला आवडेल यायला. वीकेंडला जाऊया. आता लगेच सुट्टी नाही मिळणार 4-5 दिवस. एकटी जाते मी. अलका जरा थांब. दीपा, मी तुझी सासू आहे. मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगते
तू हिच्याबरोबर जातेस, येईल ती. ओके, येईन मी. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग. किती वाजलेत? खूप वाजलेत, 8:30 वाजलेत. बापरे, 8:30. अरे खूप उशीर झाला यार. तुम्हाला आधी उठवलं का नाहीस? हे मी काय बायको आहे की काय तुझी असं विचारायला? कॉफी केली आहे ती प्या पटकन. चला. बस नाही करे. अरे नको, अरे मला जाऊ दे, मला जाऊ दे. ईशा, मला ना आता खूप झोप येते ग, पण सायमल्टेनियसली मला असं वाटतंय की ऑफिसला पण जायला पाहिजे. असं वाटतंय की तुला सोडूच नाही, पण असंही वाटतंय की तू केलेली कॉफी प्यारी. एकीकडे वाटतंय की आज सुट्टी घेऊया का आणि अशा छान गप्पा मारत बसूया का, पण दुसरीकडे असंही वाटतंय की तुझा ब्रह्मा तुला फोन करून त्रास देईल आणि तुला त्रास दिलेला मला अजिबात आवडत नाही. तुझं डोकं फिरलंय, तू सकाळी सकाळी काही बोलतोय. नाही, याला ना लाऊड थिंकिंग म्हणतात. तू तसं लाऊड करू नको ना. काय अश्विनी कुठे? ती आवडते, मला सोड. मग काय प्रॉब्लेम आहे? बस इकडे. ईशा, चल ना आपण लग्न करू आता. घरातलं दूध संपलंय, ते आधी आणायचं का? लग्न करू? सकाळी सकाळी काय धंदे झाले? उंदीर, उंदीर, हट हट. तुमचा उंदीर कधी येतो बर का? त्याला काही कामं धंदे नाहीत. त्याला म्हणा आम्हाला कामं असतात, ऑफिस असतं, करावी लागतात बाबा कामं. गेली गेली. गेला 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 का? रॉंग टायमिंग यार अश्विनी. पहिला आजीला पण फोन करायला पाहिजे, नाही तर ती पण मला अशीच मारेल. ऑफिसला जायचंय, कळवायचं तिला. ओ, ऑफिसला जाणार आहात तुम्ही? एक मिनिट, तुम्ही राजीनामा दिला होतात ना? तुमचे प्रधानजी घेतील का आता परत कामावर तुम्हाला? अरे देवा, कसं सांगायचं त्यांना? सर मी आलोय परत. नको. फोन दे ना तुझा मला. का? आमटी ढवळायला हवाय का? काय का दे ना. पैसे पडतील. हो का? दाखवतो तुला. मी माझा नवीन फोन घेईन ना, ते तुला अजिबात वापरायला देणार नाही येतो. नवीन फोन घेणार तू? वाव. घ्यावाच लागेल ना आता. काय रात्री SMS करायला फोन घ्यावा लागतोच. रात्री कोणाला मेसेजेस करायचे असतात रे तुला? आहेत माझ्या काही खास मैत्रिणी ज्यांना मी फक्त रात्रीच SMS करतो. हो का? फ्लर्ट करू नको, कळलं ना? महागात पडेल. आता कुठे जरा कोर्टात बरं रेप्युटेशन होतंय, ते घालवून बसू नका म्हणजे मिळवली. ए यार, फोन दे ना मला लवकर, दे ना प्लीज. अरे मी विसरले चार्ज करायला फोन. नाहीये आत आहे. हा घे, माझा फोन घे. थँक्यू अश्विनी. बघितलास? कुणाला फोन करतोयस रे? जेलस. घाबरू नकोस, आजीलाच करतोय फोन. हॅलो. हॅलो. अरे बाळा, कुठे आहेस तू? अगं मी ईशाच्या घरी आहे. हे बघ, हे बरोबर नाही. अजिबात बरोबर नाही. आधी लग्न करा आणि मग जो गोंधळ घालायचा तो घाला. हे काय बरं दिसतं काय रे? अगं आम्ही गप्पा मारत बसलो होतो तिघ. गप्पा मारता मारता कधी झोप लागली कळलंच नाही मला. मी, अश्विनी आणि ईशा तिघ होतो आम्ही. बरं ऐक ना, मी आता लगेच घरी येतो, कपडे बदलतो आणि लगेच मला ऑफिसला पळायचंय. ऑलरेडी उशीर झालाय खूप. शी, आंघोळ केल्याशिवाय जाणार? आजकालची पोरं ना तुम्हाला कसली शिस्तच नाही करत. सॉरी ग आजी. अगं कित्येक दिवसांनी मी असा निवांत गप्पा मारत बसलो होतो, नाहीतर मी वेळेवर येतो ना घरी. तू असं का बोलतेस? अरे बाबा, तू आधी एक फोन विकत घे. अरे काय झालं, काय गरज लागते तर फोन कुठे करायचा? घरात मी इथे एकटी, आज कामातही नाहीये. आजी, कामात आजोबांना मिस करतेस ना? काय रे, काय तरी बोलतोस.
माझ्याशी असं बोलत जाऊ नकोस हा. हे सगळं तुझ्या होणाऱ्या बायकोशी बोलत जा. हा ओके ओके सॉरी सॉरी सॉरी. अगं रागवतेस कशाला? मस्करी केली मी. बरं ऐक, एक नंबर लिहून घे. हा 1 मिनिट. हा याच्या आजीला माहिती नसेल ना हा इकडे काय गुण उधळतोय ते. काय काय गुण काय काही नाही. हो ना, त्यांना सांगते ना मी. काही नाही गुण वगैरे एवढं काय. थांब सांगतेस त्यांना. बस गुण आहे का? बस बरोबर सांगू द्या ना. बस मूर्ख. ही डायरी आहे ना, ही कामातली डायरी दिलाय मला सगळं लिहायसाठी. त्याचा उपयोग करूया. चल बोल, नंबर सांग. 9822 9822. अरे बापरे, किती रे डबल्स. 6608. बर. हा पण नाव कोणाच्या नावाने? हा ईशाचा नंबर आहे. अच्छा ओके ओके. काही काम असेल तर या फोनवर फोन करून ईशाला सांग, ती मला निरोप देईल. बरोबर. हे बघ, मी आता देवळात जाणार आहे तेव्हा आज आपली भेट होणार नाहीये. पण ऑफिस सुटल्यावर सरळ घरी यायचं, कळलं? ओके बाय 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 बाय. ईशा कामतांची डायरी. अरे दार मी उघडं ठेवलं होतं का बंद केलं? बघे, नाही बंद केलं. थँक्यू मिस्टर कामत. पाया पडतो आजी. काय आज पालेभाजी? म्हणजे आमची बहीण आज पालेभाजी खाणार, तर चांगलीच काळजी घेत आहे तिची. बोलवा बाहेर जरा. अरे तू का त्रास देतोस आम्हाला? बघ ओमला कळणार ना तर तो सोडणार नाही तुला. हा असं धमकी देतेस का काय मला थेरडे? अर्धी लाकडं पोचली तुझी मसणात आणि तू मला धमकी देतेस? माझ्या बहिणीला माझ्या परमिशन शिवाय इथे उचलून आणली तेव्हा कुठे होता का तुझा तो वकील? माझ्या बहिणीला माझ्या परमिशन शिवाय इथे डांबून ठेवतो तुझा तो वकील आणि म्हणते मला त्रास देतो. काढू का भेजा बाहेर? आई शपथ सांगतो, यात जितक्या गोळ्या आहेत ना एक एक करून तुझ्या डोक्यात घुसवीन. अरे खरंच मला माहित नाही धना कुठे आहे ती. असं लक्ष ठेव रे याच्यावर. चला रे, बघतोच धना कशी सापडत नाही ते. धना धना बाहेर ये. कुठे आहेस तू? तू इकडे बघ. तुझा इकडे, तू इकडे बघा रे. धना धना बाहेर ये. मालक कुणी ना आतमध्ये? कोणी नाही, कुणी ना. धना आतमध्ये नाही साहेब. नाही शेटच्या आतमध्ये. धना चला रे. कुठे लपवली तिला? थेरडे सांग, कुठे लपवली तिला? अरे मला ठेवली तिला? माहित नाही रे कुठे आहे ती, मला माहित नाही. जर मला कळलं ती इथे आहे म्हणून तर रक्त सांडेल इथं. त्या मास्तरड्याला बांधून ठेवले आम्ही. जर मला कळलं की धना इथं आली होती तर तिथे त्या मास्तरड्याला चिरीन मी. उठ उठ. आज जायचं. चल. एक काम कर, तू इथेच थांब. जर धना इथे आली तर पहिला फोन मला लावायचा. काय? ही मला नाही, एक काम कर, जर धना तुला इथे दिसली तर आधी गळा चिर आणि मग मला फोन कर. आम्ही बघतो एसटी स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर.
झालं ठीक आहे. थँक्यू. आपण बाकीचं पुढच्या वेळी बोलूच. ऐक ना, हे जरा फोन चार्जिंगला लावून टाक प्लीज. ओके ओके. थँक्यू. थँक्यू. अरे ओ फोन उचल रे बाबा. त्याच्याकडे फोन कुठे आहे? छे. ईशाला फोन करते. ईशाचा नंबर. अरे हिचा फोन एंगेज. काय करू मी आता? एंगेज 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 किती बोलतात ही मुलं.